होते कोण लोक? स्वतःच्या जीवाची पर्वा मी केली नाही, पण दुसऱ्याच्या जीवाची पर्वा मी केली. नक्कीच हे कोणीच नाकारणार नाही शिंदे साहेब. मात्र आज आपल्या राज्यामध्ये विरोधक जितके एकसंध आपल्याला दिसतात आहेत तसे आधी दिसले नव्हते. आणि आता जशा जशा निवडणुका जवळ येत आहेत तेव्हा तसं काय काय होतंय आपण सुद्धा बघत आहात. कुठंतरी एकीकडे आपण विकासाची गाडी चालवत आहात, मात्र तो विकास खरंच जनतेपुढे पोहोचवताना या विरोधकांचा एकसंध असण्यानं आपल्याला त्रास होतोय. कुठले एकसंध? आता अधिवेशन पाहिलं आपण. अधिवेशनामध्ये विरोधकांनी या राज्यातले प्रश्न मांडले पाहिजे, राज्यातल्या जनतेला न्याय मिळवून दिला पाहिजे, शेतकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, महिलांसाठी, तरुणांसाठी आवाज उठवला पाहिजे. काय त्यांचा कोणाचा पापूस कोणात नव्हता. एकदम गळाले, म्हणजे विश्वास गमावलेला विरोधी पक्ष आहे. कारण कामच आम्ही एवढं केलंय की त्यांना बोलायला काही संधीच नाही. एकावर एक निर्णय, अशी निर्णयांची थप्पी आणि अंमलबजावणीची थप्पी सुरू आहे. त्यामुळे त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्यांना हेही कळत नाही आम्ही आता विरोधात बोलायचं काय बोलायचं, उद्या काय होणार आहे, उद्या कोण कुठे असेल तेही माहीत नाही. आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, आम्ही विरोधकांच्या आरोपांना आम्ही उत्तर देत नाही बिलकुल. तुम्ही पाहिलं की निर्णय घेतलेले आज आम्ही महिलांसाठी, आज महिला सक्षमीकरणाचं काम मोदीजी आले होते. किती महिला होत्या इथे नव्या मुंबईमध्ये. आज महिला सक्षमीकरणाचा निर्णय आम्ही घेतला. लेक लाडकी लखपतीचा निर्णय घेतला आम्ही. मुलीचा जन्म झाल्यानंतर 18 पर्यंत 1 लाख रुपये त्या मुलीच्या खात्यामध्ये जमा होतील. एसटी मध्ये 50% सवलत दिली. ज्येष्ठांना खूप फायदा झाला महिलांना. आज हा विकास पोचत नाही. रायडरशिप खूप वाढली. रायडरशिप वाढली. विकास पोचत नाही म्हणजे काय? विकासाचा लाभ घेतायत ते. आपण मोदींबद्दल म्हटलं